माझ्या तेलाचा दुसरा टप्पा संपून आता तिसरा टप्पा चालू होणार आहे आणि त्याच्या तयारीत मी आहे. चला मी माझ्या बागेतील सगळ्या औषधी वनस्पती तुम्हाला दाखवते. ही आहेत जास्वंदीची फुलं. खूप सारे मी जास्वंदीची फुलं लावून ठेवली आहेत, झाडं लावून ठेवली आहेत. तुम्ही पाहू शकताय. कमीत कमी रोज 50 ते 60 फुलं माझ्या जास्वंदीला लागतात. तर हा गुलाब आहे. आज थोडी कमी लागलेत गुलाब, नाहीतर हा पूर्ण हे गुलाबाचं रोप फुलांनी भरलेलं असतं. 2 प्रकारची फुलं आहेत. हा डार्क गुलाबी आणि एक थोडा फेंट गुलाबी आहे. हे पहा, कढीपत्त्याचं झाड किती उंच आणि किती डवरलेलं आहे. कढीपत्ता तर कंपल्सरी लागतो तेल बनवण्यासाठी. हाताला येत नाही आहे. हा मोगरा आहे. सध्या मोगराचा सीझन नाही आहे, सो फुलं नाही लागलीत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, हे माझं एकचुराचं एकच झाड आहे आणि किती फुलं लागली आहे त्याला. एकचुराच्या फुलांचा उपयोग आपण स्किनसाठी आणि केसांसाठी करू शकतो. हे आहे बांबूचं झाड. त्यानंतर ही आहे ऑरेंज कलरची जास्वंदी. हे आहेत छोटेसे पांढरे गुलाब. मला वाटतं हा गुलाबाचा वेल आहे. खूप फुलं लागतात त्याला पण. हे रोप मी पन्हाळ्यावरून आणलं होतं. खूप उंच झालं होतं. आता मी थोडं कट केलं याला. हे आहे माझं कोरफड. परवा मी तेलासाठी खूप सारं काढलं होतं, त्यामुळे थोडं कमी आहे, पण पुन्हा वाढेल. त्यावेळी रोप मिळालं की मला कुंड्या नाही सापडत किंवा माती आणि कुंड्या या दोन्हींचा मेळ नाही बसत, तेव्हा मी अशी छोटे छोटे रोपं दुसऱ्या कुंडीमध्ये आहे त्याच कुंडीमध्ये लावून घेते. त्यावेळी मी छोटी छोटी ही रोपं अशी जिथे जागा दिसेल तिथे खोचून ठेवते आणि लागू झाली की मग दुसऱ्या कुंडीत ट्रान्सफर करते. हे बघा, हा कडुलिंब मी गेटच्या बाहेर लावला आहे. त्याच्या पाठीमागे जे मोठं झाड दिसतं ते करंजाचं आहे. हे शोसाठी लावले आहेत. हे मनी प्लांट आहे. खूप सारं वाढलं होतं पण मी आता कट केले. इथे मी काळी तुळस आणून लावली, नंतर मी जमिनीमध्ये लावणार आहे. त्यावर हा पांढऱ्या फुलांचा वेल बघा कसा चढलेला आहे, पाहू शकताय तुम्ही. श्रावण महिन्यात खूप सारी कर्दळ माझ्याकडून लोक घेऊन जातात. आणि हा गोकर्णचा वेल. आणि ही गिलोयची वनस्पती आहे, पहा. याचा पण आयुर्वेदमध्ये खूप खूप उपयोग आहे. हे नारळाचं झाड खूप उंच गेलंय. कुमठा नारळ आहेत हे.
त्यानंतर हे पेरू, पेरूच्या पानांचाही खूप सारा उपयोग आहे. हे सीताफळाचं, डाळिंब, डाळिंबाच्या सालीचा उपयोग स्किनसाठी खूप चांगला होतो, म्हणून मी मुद्दाम आणून लावलेलं आहे झाड हे. आणि हे आहे लिंबू. असं सहजच मी लिंबूचं बी पेरलं होतं आणि त्याचं आता इतक्या मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालं आहे. रोज कमीत कमी 50 लिंबू सीझनला लागतात. हे चिक्कूचं आहे. मला वाटतं फक्त एकाच वर्षी चिक्कू पासा लागले होते, त्यानंतर अजून तरी चिक्कू परत लागलेले नाहीत. हे पुन्हा एक सीताफळाचं झाड बी पडलेलं होतं, त्याचं हे सीताफळाचं झाड आलेलं आहे. खूप सीताफळं गोड आणि खूप सारी लागतात. हा माका आहे. परवा मला रोडच्या साईडला सापडला, तेव्हा मी तो आणून इथे कुंडीमध्ये लावला आहे आणि आता छान लागू होतोय तो. रोज इतकी टोपली भरून फुलं माझ्या देवासाठी मी काढते आणि ज्यावेळी काही मेडिसिन बनवायचे असतील त्यावेळेला मग त्या फुलांचा मी वापर करते. हे गोकर्णाचं फूल, हे तुम्ही हेल्थ ड्रिंक म्हणून सुद्धा वापरू शकता, स्किनसाठी पण आणि केसांसाठी पण याचा खूप छान फायदा आहे.